पडोली ही ग्रामपंचायत असली तरी चंद्रपूरच्या सीमावर्ती भागात वसलेल्या या गावात आता शहरी नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। इतकंच नाही तर आता येथील नागरिकांकडून शहरी कर देखील आकारला जातोय, परंतु त्या मोबदल्यात येथे सुविधांचा मात्र अभावच अभाव आहे। सरकारी कर्मचारी व्यावसायिकांचे या वस्तीत बंगले निर्माण झाले, परंतु तशा सुविधा पुरवण्यात येथील ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे। खरे तर एखादे लेआउट तयार झाल्यानंतर त्या नकाशावर सर्व सुविधांसह सर्व ॲम्युनिटीज पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली जाते। मात्र या भागात सीटीव्हीने फेरफटका मारला असता कचरा गाडीपासून ते साध्या नाल्या, ड्रेनेजची देखील सुविधा नसल्याचे विदारक चित्र दिसले। येथील नागरिकांनी सरपंच ते गटविकास अधिकारीपासून आमदारापर्यंत आपल्या तक्रारींचा पाढा वाचला, निवेदने दिलीत, ग्रामपंचायतीचा ठराव देखील दाखवला, मात्र यांच्या समस्यांचे निराकरण होईल असे काम करण्यास कोणीही पुढे आले नाही। खरे तर इथले सरपंच विकी लाडसे हे तरुण नेतृत्व असून विकासाचे आणि उज्ज्वल भारताची स्वप्न दाखवणाऱ्या भाजप पक्षाचे नेते आहेत, तरी देखील येथील नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात राहावे लागत आहे। जेवढी पॉश वस्ती तेवढीच आजूबाजूला अस्वच्छता, इतके विरोधाभासी चित्र येथे आहे। मोठ्या अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे आपल्या मूलभूत समस्या घेऊन गेल्यानंतर अधिकारी नेते कधी माढा तर कधी ग्रामपंचायतीकडे बोट दाखवून मोकळे होतात। मग अशा स्थितीत येथील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवायच्या कशा, कोणाकडे दाद मागायची, हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे। आमची चमू जेव्हा पडोलीत पोहोचली तेव्हा येथील नागरिकांनी जणू आमचा कोणीतरी वाली आहे किंवा आमच्या समस्या ऐकून घेणारे कोणीतरी आहेत अशाच काहीशा भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसल्या आणि मोठ्या आशेने येथील महिलांनी त्यांच्या समस्या सीटीव्हीला सांगितल्या। पाहूया आजच्या बातमीत पडोली छत्रपती नगर येथील रिद्धी कॉलनीतील महिलांना कोणकोणत्या समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे, जाणून घेऊया त्यांच्याच वाणीतून। ये हमारा रिद्धी टाउनशिप कॉलोनी है। यहाँ पर नाली की बहुत बड़ी समस्या है और रास्ते के भी, और घंटा गाड़ी भी नहीं आती। कचरा फेंकने के लिए भी हमको बहुत ही तकलीफ है। यहाँ पर ग्राम पंचायत ने भी हमारे यहाँ कोई भी यहाँ पर सुविधा करके नहीं दी है। और नाली पूरी गंदगी जो यहाँ बाजार भरता है, आठवड़ी बाजार, वहाँ की जो फेंके हुए सब्जी या फिर घरों की जो गंदगी है पूरी यहाँ हमारे कॉलोनी में आती है, क्योंकि उतार यहाँ पर है। उतार होने के कारण क्या है, पूरा हमारा रास्ता, हमारे अगर ज़्यादा अगर बारिश हुई ना तो हमारे बाथरूम के ऊपर पानी आ जाता है। तो ये अंडरग्राउंड हमारी अगर नाली करके दिए तो बहुत अच्छा होगा, ऐसा हमारा यानी सभी हमारे कॉलोनी के जो है मेंबर्स उनका कहना है।